केतकरांच्या टीकेच्या संदर्भात मी एवढंच म्हणेन की ज्यावेळी एखादा प्राणी हा हिंसक होतो त्यावेळी त्या प्राण्याचा आपण नाश करतो। एखादा संपादक जेव्हा वेडा होतो तेव्हा त्याच्याकडे दुर्लक्ष केलं पाहिजे। भाजप नेते देवेंद्र फडणवीस यांचे ज्येष्ठ पत्रकार कुमार केतकर यांच्याबद्दल असभ्य उद्गार, फडणवीसांवर चौफेर टीका। शरद पवार निवडणूक लढणार नसल्यामुळे माढाच्या उमेदवारीवरून राष्ट्रवादीमध्ये रस्सीखेच, निंबाळकर मोहितेंसोबत अजित पवारांच्या पत्नी सुनेत्रा पवार यांच्या नावाची ही चर्चा। कुलगुरूंविरुद्ध 2 ॲफिडेव्हिट आहेत आमचे, त्यांनी दिलेली माहिती ॲफिडेव्हिट आहे, त्यांची दिलेली माहिती कशी खोटी आहे हे दाखवणारे उच्च न्यायालयात, आणि त्या सूडबुद्धीने कुलगुरूंनी ही कारवाई केलेली आहे। माझ्यावर सूडबुद्धीनं निलंबनाची कारवाई, मुंबई विद्यापीठाचे प्राध्यापक नीरज हातेकर यांची कुलगुरू राजन वेळुकरांवर टीका, निर्णयाला कोर्टामध्ये देणार आव्हान। महिलांवरच्या अत्याचाराच्या 3 संतापजनक घटना, जळगावमध्ये वडिलांनी अल्पवयीन मुलीवर केला बलात्कार, अमळनेरमध्ये मतिमंद मुलीवर सामूहिक बलात्कार, तर बलात्काराला विरोध केला म्हणून नांदेड जिल्ह्यामध्ये महिलेला पेटवलं। राष्ट्रवादीच्या नव्या दमाच्या टीममध्ये राजकीय वारसदारांचा समावेश, तरुण चेहऱ्यांमध्ये मंत्र्यांच्या मुलांनाच प्राधान्य। कोल्हापूरमध्ये पुन्हा एकदा पेटलं टोल विरोधी आंदोलन, टोल विरोधात आजपासून कृती समितीच्या 7 जणांचं बेमुदत उपोषण। आणि संगीतकार AR रहमानचा आज वाढदिवस, सुरांच्या बादशहाला सलाम।